गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल. सो आज माझ्या फ्रेंडचा रोका अँड आय एम व्हेरी 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 हॅपी. सो मी त्यासाठी रेडी होणार आहे, एकदम बेसिक मेकअप करणार आहे, काही जास्त करणार नाही आहे बिकॉज इट्स रोका. अँड इट्स गेट रेडी विथ मी अगेन. आणि आजच्या मेकअपमध्ये जरा कमी कमी असेल, जास्त मेकअप मला करायचा नाही. आणि अगेन जर मी मागे बघत असेल तर समजा की मी मिररमध्ये बघते बिकॉज मला कॅमेऱ्यात बघून नाही करता येणार. हे थोडंसं लिप बाम लावून टाकते मी, थोडंसं टोनर आणि सनस्क्रीन लावलेली आहे. आणि ऑल्सो जर असं काय असेल ना तर पिंपल एवढे येतात ना, इरिटेटच होतं मला. सो मी पिंपल पॅच लावलंय. हे लिप बाम इतकं भारी आहे की बघा, ग्लिटरवालं. हे तुम्ही बघितलं असेल माझ्या ह्याच्यात, खूप छान आहे. ग्लिटर लिप बॉम बाम व्हॉटएव्हर. सो जास्त काही मेकअप करायचं नाही. आणि मी विचार करत होते की माझा ड्रेस सिम्पल आहे, तर मी कर्ल्स करावे का स्ट्रेटनिंग करू का काय करू, काही सुचत नाही आहे मला. पण मला असं वाटतं की कर्ल्सच करावे, कारण की स्ट्रेटनिंग मशीन जी माझी आहे त्याने जास्त स्ट्रेट होत नाहीत. सो आधी आपण आईज करून घेऊ. ओके, सो आईजसाठी आणि माझा ब्ल्यू ड्रेस आहे, तर आय वॉज थिंकिंग की मी ब्ल्यू काहीतरी हे करावं, ब्ल्यू लायनर और ब्ल्यू काजल समथिंग. मी पाण्यात पाणी लावून आलेलं. आणि ॲक्च्युली मला मेकअप करण्यावर गप्पा पण मारायच्या होत्या की ह्या वर्षीचा गरबा कसं होतं आणि नवरात्र कशी झाली. गरबा ॲक्च्युली ह्या वर्षीचं ना म्हणजे एकदम जेन्झी लोकांना आलं होतं. एकदम बॉलिवूड गरबा होता, एकदम रॉनेस नव्हतं. कारण की जी भाभी माझ्यासोबतची गरब्याला आली होती, सो आम्ही फार गरबा फॅन्स होत. म्हणजे ती तर भयंकर, आणि तिच्यामुळे मी झाली. सो आता मी न्यू बेस लावून घेते फक्त. सो आम्ही इतके गरबा फॅन्स होत ना की आता मला तिच्यामुळे जरा जास्त इंटरेस्ट आला होता. सो आम्ही मस्त गरबा खेळायला गेलो होतो आणि तिकडे सगळे बॉलिवूड गाणे, आणि त्याच्यावर लोक गरबा पण नाही करत आहे. आम्ही तर ट्राय करत होतो की त्या बॉलिवूड सॉंग्सवर गरबा करायचा, पण लोक तर इतकं विचित्र, म्हणजे ते बॉलिवूड सॉंग्सवर बॉलिवूडच करत होते. म्हणजे मला तर असं वाटलं गणपती विसर्जनच चालू आहे परत. सो ती काय आता मजा राहिली नाही आहे. पण अजून काही काही ठिकाणी असतं की जिथं ऑथेंटिक गरबा चालू असतो, पण आम्हाला तिथले डेट्स किंवा ते मॅनेज होत नव्हते. सो आम्ही दुसरीकडे गेलो होतो. आणि मज्जाची गोष्ट म्हणजे आमच्या अख्ख्या ग्रुपने डिच केलं, गर्ल्सच्या, ठीक आहे, बॉईजच्या नाही, अख्ख्या ग्रुपने डिच केलं गर्ल्सने. आणि फक्त राहिलो मी आणि भाभी. तरी पण आम्ही दोघे गेलो. इतका मला गरबा आवडतो. म्हणजे विचार करा, आपण काय म्हणतो, एक आपली फ्रेंडच नसेल तर म्हणतो अरे जाऊ दे यार कुठे जायचं, पण आम्ही दोघी हे कोई नाही, आपण दोनों जाते. सो आम्हाला गरबा फॅन फार होत. मस्त आवरून वगैरे गेलो होतो. आम्हाला ॲक्च्युली रील पण एक शूट करायची होती, पण त्याला पण वेळ नाही मिळाला. आणि आता माझं लुपिनची कोरिओग्राफी, KTDCची कोरिओग्राफी सगळंच एकदम आलं. इवन उद्या पण शो आहे आमचा. ओए मी तर परत लावत होते आता. And don't forget the neck. सो असं मला वाटतं की मी फास्ट फॉरवर्ड करून टाकावा व्हिडिओ इथून, कारण तुम्हाला बोर नाही झालं पाहिजे, कारण मी गप्पा पण नाही मारत आहे. आणि मला काय सकाळचे वाजलेत 9:30, तर मला गप्पा मारण्यात पण काही एवढा इंटरेस्ट नाही आहे. सकाळ सकाळ चप्पर नाही करायचं मला बेसिकली. माझा ब्रश कुठे आहे?
सो बेस झाला आता नीट. आईस परत करू आपण, थांबा जरा. आईजला आय वॉज थिंकिंग डुईंग ऑफ दिस लायनर, कारण माझा ड्रेस एकदम मॅचिंग आहे तसंच. 2 मिनिटात मागे बघून लावून टाकते, थांबा जरा. थोडंसं हायलाइटर इथे लावा, म्हणजे छान वाटेल. आणि खाली अंडर आईजला थोडंसं डार्क ब्राउन ऑर समथिंग. What do I have in brown? अरे मला आयशॅडोचा पॅलेट मिळाला. सो डिफरन्स दिसतो, थोडंसं डेप्थ आली फक्त. इकडे पण करून घेऊ. थोडंसं हायलाइटर. A little more. Nice. My favorite, mascara. मी एकच लेअर लावणार बाबा, कारण नंतर खूप प्रॉब्लेम होतो तो काढायला. फ्रेंड्स, मी माझ्या हेअरमध्ये बघते अगेन, प्लीज इग्नोर माय फेस. मला असं वाटतं की आज थोडं लिपस्टिक लावावी, तर लिप लायनर करून घेऊयात. आणि तुम्हाला लिप लायनरमध्ये नसं याला शार्प आवडत असेल, पण मला असं ब्लंटच आवडतं, कारण की ते जरा नीट लागतं. शार्प असलं नव्हतं बरोबर अशी लाईन ओढल्यासारखं दिसतं. आता हे बघा, लावता लावता स्मच करायची गरज नाही, असं वाटतं की समजतच आहे. मिक्स करणार आहे. सो डोंट यू वरी गाइस. मी खूप लोकांना करताना बघितलं असेल. दिस इज द जिराड. ऑल डन, ऑल सेट. आता ड्रेस घालून घेते मी. तुम्हाला दाखवूया आणि आपण एक्सरसाइजेशन करूया. Don't forget the makeup fixer. Now you can go. Guys, I'm getting confused between this and this. मला कळत नाही, पण ॲक्च्युली मला वाटतं दिस इज द वाइब फॉर टुडे. हे छान आहे, बट खूपच ट्रॅडिशनल वाटतं. सो दिस लुक्स नाईस. लेट्स गो विथ दिस. अगेन आय वॉन्टेड टू वेअर समथिंग स्मॉल अँड क्लासी. हे स्टड्स तर नाही आहेत,
पण इथे वरती मी ब्ल्यू स्टड्स घातलेले आहेत, सो दॅट इज मॅचिंग. येस, थांबा मी मला कम्प्लीट लुक दाखवते. सो दिस इज माय लुक. आणि आता हिल्स काय घालायचे ते मी बघते, बट एवढे तर मी छान दिसते. सो आय एम डुइंग दिस हिल्स कारण की याच्या डायमंड्स पण आहेत आणि परफेक्टली मॅच होतात माझ्या ड्रेस बरोबर. सो येस, व्लॉग आपण इथेच एंड करूयात. अँड कसं वाटलं माझं गेट रेडी विथ मी नक्की सांगा. छान दिसते ना. येस. सो एंड पर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. I love you guys. Bye.